नमस्कार मित्रांनो, आज आपण ऑर्गनायझेशनल चार्ट ऑफ हाऊसकीपिंग डिपार्टमेंट बघणार आहोत. म्हणजेच हाऊसकीपिंग डिपार्टमेंटची आपण हायरार्की बघणार आहोत. हायरार्की सोप्या भाषेत बघितलं तर सीनियर असतात, त्याच्याखाली ज्युनियर कोणत्या कोणत्या पोझिशनमध्ये असतात आणि त्यांची कामं काय आहेत ते आपण बघणार आहोत. तर हा समोरचा दिसतोय आपल्याला हायरार्की चार्ट. तो एक 300+ किंवा 500+ आणि त्याहीपेक्षा मोठे जे हॉटेल्स आहेत त्याच्यासाठी लागू पडतो. छोट्या हॉटेलमध्ये एवढा मोठा हायरार्की चार्ट नसतो. तिथे छोटे छोटे हायरार्कीज असतात. काही स्टेप्स आपल्याला तिथे दिसणार नाही, जसं काय हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट आहे, गार्डनर तिथे नसतील, फ्लोरिस्ट इन हाऊस नसतील, किंवा डेस्क कंट्रोलवर सुपरवायझर नसेल. भरपूर हॉटेलमध्ये डेस्क कंट्रोलचे जे फोन असतात ते डिरेक्टली सुपरवायझरच्या मोबाईल फोनवर येतात. तर अशा प्रकारे एक फुल फ्लेज मॅनपॉवर तिथे वाचवली जाते आणि त्याचा उपयोग फ्लोअरवर किंवा पब्लिक एरियामध्ये केला जातो. तर समोरच्या चार्टमध्ये आपल्याला दिसेल की एक्झिक्युटिव्ह हाऊसकीपर आहेत, त्याच्याखाली हाऊसकीपिंग सेक्रेटरी आहेत, त्याच्याखाली असिस्टंट हाऊसकीपर आहेत. तर असिस्टंट हाऊसकीपर कधी कधी डेप्युटी हाऊसकीपरच्या खाली येतो आणि डेप्युटी हाऊसकीपर हे एक्झिक्युटिव्ह हाऊसकीपरच्या खाली येतात. तर डेप्युटी हाऊसकीपर हे एक्झिक्युटिव्ह हाऊसकीपरला रिपोर्ट करतात आणि असिस्टंट हाऊसकीपर हे डेप्युटी हाऊसकीपरला रिपोर्ट करतात. तर डेप्युटी हाऊसकीपर ही एक्झिक्युटिव्ह हाऊसकीपरची तुम्ही बोलू शकता की एक रिप्लेसमेंट असते. इन ॲब्सेन्स ऑफ एक्झिक्युटिव्ह हाऊसकीपर डेप्युटी हाऊसकीपर सगळी कामं बघत असतात, अलोकेशन करतात, ब्रीफिंग घेतात, रूम्स चेक करतात, बजेट रिलेटेड काही काम असेल तर ते सगळं करून देतात. असिस्टंट हाऊसकीपर हॉटेलमध्ये भरपूर असतात, एकच नसतो. पब्लिक एरियाला वेगळे असिस्टंट हाऊसकीपर असतात आणि फ्लोअरवर वेगळे हाऊसकीपर असतात. जर छोटं हॉटेल असेल तर असिस्टंट हाऊसकीपर हे फक्त फ्लोअरवर दिले जातात आणि छोटं पब्लिक एरिया असेल तर ते सुपरवायझर किंवा एका सिनियर रूम अटेंडंटने मॅनेज केले जाते. तर आपण लेफ्ट हँड साईडला बघूया लिनेन रूम सुपरवायझर. तर लिनेन रूम सुपरवायझर आहे, त्याच्याखाली आपल्याकडे टेलर आहे, अपहोल्स्टर आहे, अटेंडंट आहे, लिनेन रनर आहे आणि लॉन्ड्री वॅलेट आहे. तर लिनेन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण बेड मेकिंग आणि बाथरूम क्लीन केल्यावर आपण लिनेन ठेवतो. बेडवरचं लिनेन, बेडशीट आहे, डुवे कवर आहे, पिलो कवर आहे आणि बाथरूममध्ये टॉवेल्स इत्यादी. तर ते सगळं सुपरवाईज करणं, सॉईल कलेक्ट करणं, त्याला सेग्रिगेट करणं, लॉन्ड्रीमध्ये पाठवणं, ते परत रिसीव करणं, त्याची क्वालिटी चेक करणं, ते व्यवस्थित फोल्ड करणं आणि ते सेट करून ठेवणं, म्हणजे रूम अटेंडंट दुसऱ्या दिवशी घेऊन जातील. त्याच्याखाली टेलर आहे. टेलर हे खूप मस्ट आहे, खूप छोटासा हिस्सा आहे टेलर, पण त्याचं काम खूपच महत्त्वाचं आहे. जे लिनेनमध्ये काही फाटलेलं असेल तर तिकडच्या तिकडे ते शिवलं जातं. युनिफॉर्म काही मेंडिंग जॉब करायचे असेल, बटन्स लावायचे असेल, कोणाला ऑल्टर करून द्यायचं असेल तर ते टेलर काम करतो. टेलरचं काम हे नॉर्मली सगळ्या हॉटेलमध्ये 9 to 6 असतं. आफ्टरनून नाईट शिफ्ट ही टेलरसाठी नसते. लिनेन रूम सुपरवायझर पण मॉर्निंग आणि आफ्टरनूनमध्ये असतात, नाईटमध्ये बहुतेक हॉटेलमध्ये नसतात. एक सिनियर रूम अटेंडंट लिनेन पूर्ण मॉनिटर करतो. त्याच्याखाली येतं अपहोल्स्टर. जे आपल्या रूममध्ये सोफा आहेत, पब्लिक एरियामध्ये सोफा आहे, चेअर्स आहेत, जिथे गादी आहे आणि त्याच्यावर फॅब्रिक लावलेलं आहे, त्याला अपहोल्स्ट्री म्हणतात. तर ते अपहोल्स्ट्रीमध्ये पण खूप सारे इश्यूज होतात. कुठे फाटते, तर कुठे धागे निघतात, त्याचं शॅम्पूइंग व्हायचं असतं. तर ते सगळं अपहोल्स्टर मॅनेज करतो. शॅम्पूइंग ही एक पूर्णपणे वेगळी टीम असते आणि ते बहुतेक हॉटेलमध्ये आउटसोर्स असतात. तर अपहोल्स्टर त्याचं फॅब्रिक चेंज करणं, कुठे उसवलं असेल तर ते शिवणं, कुठे फॅब्रिक नवीन लावायचं असेल तर ते लावणं, हे सगळं अपहोल्स्टर करतो. अटेंडन्स असतात लिनेन रूममध्ये, जे छोटी मोठी कामं करत असतात. सेग्रिगेशन असेल, त्याचं काउंट असेल, लिनेन इन्व्हेंटरीमध्ये मदत असेल, हे सगळं काम लिनेन रूमचे अटेंडंट करतात आणि ते लिनेन रूम सुपरवायझरला रिपोर्ट करतात. लिनेन रनर म्हणून एक प्रकार असतो. जे काही लिनेन फ्लोअरवर साठलं जातं, सॉईल लिनेन, ते लिनेन रनर खाली घेऊन येतात आणि फ्लोअरवरती रूम अटेंडंट सकाळी आपली ट्रॉली घेऊन जातात आणि पूर्ण थ्रू आउट द डे त्यांना खाली लिनेन फिलअप करायला येणं शक्य नसतं. तर हा लिनेन रनर हर 2-3 तासांनी फ्रेश लिनेन घेऊन जातो आणि प्रत्येक फ्लोअरला डिस्ट्रीब्यूट करतो आणि त्याचं काम असतं की ते व्यवस्थित काउंट करणं, की या फ्लोअरला आपण इतके बेडशीट्स दिले, इतके टॉवल्स दिले, गेस्टची स्पेशल रिक्वेस्ट होती तर इथे आपण एक्स्ट्रा टॉवल या रूम अटेंडंटला दिले आहेत. हे सगळं काम लिनेन रनर करतो. हे नॉर्मली मॉर्निंग आणि आफ्टरनूनमध्येच असतात, नाईटमध्ये लिनेन रनर नसतो. लॉन्ड्री वॅलेचं कामही खूप इम्पॉर्टंट आहे. आपली इन हाऊस लॉन्ड्री असेल तर लॉन्ड्रीवालेचं खूप काही काम असतं. लॉन्ड्री सॉईल जी असते ती टाईम असतात लॉन्ड्रीचे, त्याप्रमाणे ते पिकअप करणं, लॉन्ड्रीमध्ये देणं,
मग लॉन्ड्रीचं एक पूर्ण मोठं फंक्शन असेल, ते आपण नंतर कधीतरी बघू. मग ते लॉन्ड्री प्रोसेस होते, ते फ्रेश लॉन्ड्री बास्केटमध्ये टाकली जाते किंवा त्याच्या पाऊचमध्ये कपड्यांच्या पाकिटात ठेवली जाते. ते परत जाऊन रूममध्ये जसंच्या तसं ठेवणं, गेस्ट रूममध्ये असेल तर त्याच्याशी बोलून त्याला लॉन्ड्री डिलिव्हर करणं, एखाद्या लॉन्ड्रीत प्रॉब्लेम असेल तर ते गेस्टला कम्युनिकेट करणं, हे सगळं काम लॉन्ड्री व्हॅलेचं असतं. नंतर येतं डेस्क कंट्रोल सुपरवायझर. तर डेस्क हा खूपच फंक्शनल एरिया आहे हाऊसकीपिंगचा, जिथे पब्लिक एरिया आणि रूम सगळे कॉल्स तिथे येतात. पूर्ण हॉटेलमधली लोकं हाऊसकीपिंग डेस्कला पहिलं कॉल करतात. प्रत्येक डिपार्टमेंटचे एक्सटेन्शन असतात, तसं हाऊसकीपिंग एक्सटेन्शन जे काही असेल ते म्हणजेच डेस्क कंट्रोलचं एक्सटेन्शन असतं. तर कुठेही काही इश्यूज असतील हाऊसकीपिंगचे, कुठे क्लिनिंग रिक्वायर्ड आहे, कुठे गेस्ट बोलवतो आहे, कुठे फ्ला अरेंजमेंटची रिक्वायरमेंट आहे, कुठे बँक्वेट फंक्शन चालू आहे, रूम अटेंडंट पाहिजे आहे, पाणी पाहिजे आहे, डेंटल किट हवी आहे, हे सगळे कॉल हे डेस्क कंट्रोलवर येतात. तर ते सगळं मॅनेज करायला एक डेस्क अटेंडंट असतो. ते सगळे कॉल तो रिसीव करतो, त्याच्या रजिस्टरमध्ये लिहितो आणि ते कॉल त्या ठराविक व्यक्तीला त्याला डिलिव्हर करायचे असतात. त्याचे टायमिंग्स लिहायचे असतात. ते झाले की नाही ते सगळं चेक करून बघायचं असतं आणि कॉल एंड करायचा असतो. त्या व्यतिरिक्त डेस्क अटेंडंटकडे खूप सारे लॉस्ट अँड फाऊंडच्या एंट्रीज असतात, ते त्याला मॅनेज करायचे असतात. लॉस्ट अँड फाऊंड हरवले नाही गेले पाहिजे, ते व्यवस्थित ठेवले पाहिजे. इमर्जन्सी आयटम्स असतात हाऊसकीपिंगमध्ये, नेल कटर, वॉटर बॅग्स असतात किंवा थर्मस असतात, आईस बॅग असेल, हॉट वॉटर बॅग्स असतील, नेल कटर मी म्हटलं, लहान मुलांच्या अम्युनिटीज असतात, सोप शॅम्पू असतात, अँटीस्किड मॅट असतात, असे भरपूर इमर्जन्सी आयटम असतात. त्या सगळ्याचं काउंट ठेवणं हे डेस्क अटेंडंटचं काम आहे. आणि सुपरवायझर ह्या सगळ्या गोष्टींना मॉनिटर करत असतो. आणि भरपूर कामं असतात, बोर्ड अपडेट करणं, क्लिनिंगचे स्केड्यूल लावणं, कधी कधी टाईम टेबल बनवणं, हे सगळंही आपण डेस्क सुपरवायझरचं काम म्हणू शकतो. नंतर येतात फ्लोअर सुपरवायझर. तर हॉटेलमध्ये किती रूम्स आहेत त्यानुसार हे सुपरवायझरला आपण डिवाईड करून देतो. तर प्रत्येक फ्लोअर सुपरवायझरकडे रूम्स असतात चेक करायला. डिपार्चर रूम चेक करायचे, त्याला क्लीन वेकंट म्हणून आपल्या सिस्टमवर दाखवायचे. सुपर क्लिनिंग करून घ्यायचं, रूमचं डीप क्लिनिंग करून घ्यायचं, रूम अटेंडंटचं ट्रेनिंग घ्यायचं, लॉस्ट अँड फाऊंड जिथे जिथे मिळेल ते व्यवस्थित डेस्क अटेंडंटकडे द्यायचं. आणि रजिस्टर करायचंही काम काही हॉटेलमध्ये फ्लोअर सुपरवायझर करतात, तेही करायचं. कॉरिडोर्स मेंटेन आहेत की नाही ते बघायचं. पेस्ट कंट्रोल कधी करायचं आहे, कार्पेट शॅम्पूइंग कधी करायचं, त्याचं चार्ट बनवायचं, ते तसंच्या तसं फॉलो करायचं. हाऊसकीपिंग पॅन्ट्री क्लीन आहेत की नाही ते बघायचं. तुमच्या फ्लोअरवरचं कन्झम्पशनचा रेकॉर्ड ठेवायचा, लिननचा रेकॉर्ड ठेवायचा, पाणी किती यूज होतं त्याचा रेकॉर्ड ठेवायचा. आणि ते सगळं एंड ऑफ द डे आपल्या असिस्टंट हाऊसकीपर किंवा डेप्युटी हाऊसकीपरला एक इव्हनिंग ब्रीफिंग असते, त्याच्यामध्ये सांगायचं आणि सगळ्यांचे रेकॉर्ड्स असतात, रजिस्टर असतात, ते व्यवस्थित मेंटेन करायचं. तर फ्लोअर सुपरवायझर ऑन ॲन ॲव्हरेज एक 60 रूम्स चेक करण्याचं स्टँडर्ड आहे. कधी जास्त काही हॉटेलमध्ये जास्तही असू शकतं, कमी तर नक्कीच नसतं, हे 60च्या जास्तच असतं. त्याच्यामध्ये तुमचे स्टँडर्ड रूम ते अराऊंड 350 स्क्वेअर फीटचे असतात. बाल्कनी असेल तर त्याहीपेक्षा मोठे असतात. स्वीट रूम्सही त्याच्यामध्ये येतात. तर सगळे गेस्ट तुमच्या फ्लोअरवरचे खुश पाहिजे, गेस्ट इंटरॅक्शन व्यवस्थित झालं पाहिजे. की आणि की कंट्रोल ही फ्लोअर सुपरवायझरचं असतं, त्याच्या सेक्शनपुरतं. मग सिनियर रूम अटेंडंट त्याच्या अंडर येतात आणि रूम अटेंडंट येतात, ते दोघंही रूम क्लिनिंगचं काम करतात. सिनियर रूम अटेंडंटला आपण काही एक्स्ट्रा रिस्पॉन्सिबिलिटीज देऊ शकतो, पॅन्ट्री चेक करणं, कॉरिडोर चेक करणं, नवीन रूम अटेंडंटला ट्रेन करणं. आणि आपल्या हाताखाली ट्रेनीजही असतात, त्यांना आपण रूम क्लिनिंगचं ट्रेनिंग देऊ शकतो. एका रूम अटेंडंटबरोबर आपण त्यांना अटॅच करू शकतो. 10 दिवस रूम क्लिनिंग, 10 दिवस बाथरूम क्लिनिंग, मग काही दिवस पब्लिक एरिया आणि हॉर्टिकल्चर, लॉन्ड्री, लिनेन इत्यादी. नंतर येतात नाईट सुपरवायझर. जसं तुम्हाला माहीत आहे की हॉटेल इंडस्ट्री ही 3 शिफ्टमध्ये असते, मॉर्निंग, आफ्टरनून, नाईट. तर नाईट सुपरवायझर हे खूपच इम्पॉर्टंट असतात, कारण की नाईटमध्ये ही स्टाफ खूप कमी असतो, फ्लोअर्सवर पण आणि पब्लिक एरियामध्ये पण. तर त्यांना हे सगळं मॅनेज करायचं असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी कुठे कुठे बँक्वेट फंक्शन्स आहेत, ते सगळे फंक्शन्स हॉल नाईट सुपरवायझर मेक शुअर करतो की ते सगळे क्लीन आहेत, नीट आहे, सगळ्या सप्लाईज ठेवलेल्या आहेत. नाईटमध्ये कुठे क्रू मुवमेंट असतील एअरलाईन्सच्या, ते सगळे रूम क्लीन करून पुन्हा फ्रंट ऑफिसला ते रेडी करून देणं.
गेस्ट कंप्लेंट्स असतील तर त्या हँडल करणं. पब्लिक एरियामध्ये नेहमी नाईटमध्ये खूप क्लिनिंग होतं आणि फ्लोअरवर नाईटमध्ये एक्स्ट्रा क्लिनिंग काही नाही होत. फक्त डिपार्चर्स क्लिनिंग असतील किंवा ऑक्युपाईड रूम सर्व्हिस असेल किंवा गेस्ट रिक्वेस्ट असेल तेवढंच आपण अटेंड करतो. तर हे सगळं नाईटमध्ये त्या सुपरवायझरला आपली एक टीम असते, त्याच्याकडे नाईट अटेंडंट असतात, ट्रेनीज असतात, त्यांच्या सकट घेऊन पब्लिक एरिया फ्लोअर सगळं मॅनेज करायचं असतं. सगळं स्वच्छ ठेवून सगळं क्लिनिंग वगैरे सगळं करून नाईट सुपरवायझरला, मॉर्निंग सुपरवायझरला आणि डेप्युटी हाऊसकीपरला एक व्यवस्थित पूर्णपणे हँडओव्हर छोट्यात छोटी गोष्ट पण मेन्शन करून लॉगबुकमध्ये लिहूनच आपली शिफ्ट संपवायची असते. नंतर येतो पब्लिक एरिया सुपरवायझर. पब्लिक एरियामध्ये आपले लॉबी येतात, लॉबी वॉशरूम, रेस्टॉरंट्स येतात, बँक्वेट हॉल्स येतात, आपला पेरिफेरी एरिया येतो, आपला मेन पोर्च येतो आणि आपला टेरेस एरिया असेल तर तोही येतो. तर एवढं सगळं गोष्टी मॅनेज करायला आपल्याकडे पब्लिक एरिया सुपरवायझर असतात. मोठ्या हॉटेल्समध्ये असिस्टंट हाऊसकीपरही असतात जे डेडिकेटेड टू पब्लिक एरिया असतात आणि रोटेशन वाईज ते फ्लोअरवर असतात, कधी पब्लिक एरियामध्ये असतात. त्याच्यामध्ये एक सिनियर पब्लिक एरिया अटेंडंट असतो, नंतर दुसरे पब्लिक एरिया अटेंडंट असतात. सिनियर पब्लिक एरिया अटेंडंटला सगळ्या मशीनची माहिती असते, ते व्यवस्थित मशीन चालवू शकतात. होनिंग, ग्राइंडिंग, पॉलिशिंग, बफिंग हे सगळं त्यांना येत असतं. दुसऱ्या पब्लिक एरिया अटेंडंटना ते ट्रेनिंग देतात, गेस्टशी इंटरॅक्ट करतात. बँक्वेटचं क्लिनिंग, डीप क्लिनिंग, सुपर क्लिनिंग हे सगळं त्यांच्या अंडर असतं. नंतर क्लोकरूम अटेंडंट असतात. क्लोकरूम म्हणजे आपले वॉशरूम्स असतात बँक्वेट हॉलचे, मेल, फिमेल आणि स्पेशली एबल लोकांचे असतात. ते 24 आवर्स मॅन असावे लागतात. फंक्शन नसेल तर ते लॉक करून ठेवायचे असतात, नाहीतर आपल्याला तिथे क्लोकरूम अटेंडंट लागतात. वॉशरूम सारखे यूज केले जातात बँक्वेट फंक्शनच्या वेळेस. पब्लिक एरियामध्ये काही इव्हेंट असेल, लॉबीमध्ये तर कायमच गेस्टचं चेक इन चेकआउट चालू असतात. तर पब्लिक एरिया वॉशरूम, बँक्वेट वॉशरूम, रेस्टॉरंटचे वॉशरूम हे कायम आपल्याला मॅन ठेवावे लागतात. आपल्याला तिथे एक स्टाफ मेंबर ठेवावा लागतो. ट्रेनीज असतात, त्यांचे पण रोटेशन्स असतात, कधी फ्लोअरवर, कधी आपल्या पब्लिक एरियामध्ये, कधी ते नाईट शिफ्टमध्ये असतात, कधी ते हॉर्टिकल्चरमध्ये असतात, कधी लॉन्ड्रीमध्ये असतात. नेक्स्ट आहे ते आहे हॉर्टिकल्चर. तर हॉर्टिकल्चर म्हणजे आपल्या हॉटेलच्या आजूबाजूचा एरिया आहे जिथे ग्रीनरी आहे, झाडं आहेत, प्लांट्स आहेत, फाउंटेन एरिया आहे किंवा त्याचे काही गार्डनिंग स्पेस केलेली आहे, वॉटर बॉडीज आहेत. त्या सगळ्या एरियाला आपण गार्डनिंग एरिया बोलतो आणि ते मॅनेज करायला एक हॉर्टिकल्चर मॅनेजर असतो, जर नसेल तर एक सुपरवायझर असतो. गेस्ट फ्लोअरवरही तुम्ही बघाल की आपल्याकडे प्लांट्स ठेवलेले असतात कॉरिडॉरमध्ये, रूम्समध्येही आपल्या प्लांट्स असतात, इंडोर प्लांट्स ठेवलेले असतात, रेस्टरूममध्ये असतात, लॉबीमध्ये असतात. ते सगळं मॅनेज करणं, त्यांना वेळोवेळी वॉटरिंग करणं, प्लांट्सना सूर्यप्रकाशामध्ये ठेवणं, रोटेशनमध्ये ठेवणं, हे सगळं आपलं हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट बघत असतं. त्यांच्या हाताखाली गार्डनर असतात. आपले जे काही गार्डनिंगचे स्पेसेस आहेत तिथे ड्राय लिव्ज नाही साठायला पाहिजे, ते सगळं काढणं, त्याला डीप डिस्कार्ड करणं, व्यवस्थित त्यांना ट्रिम करणं, त्यांना व्यवस्थित पाणी घालणं, एवढं सगळं काम त्यांच्या हातात असतं. नवीन प्लांटची रिक्वायरमेंट असेल तर असिस्टंट हाऊसकीपरला सांगणं, ते मागवून घेणं. फर्टिलायझर हवे असतील तर तेही त्यांचं काम असतं. हॉटेलमध्ये इन हाऊस फ्लोरिस्ट असतात किंवा आउटसोर्स फ्लोरिस्ट असतात. मोठं हॉटेल असेल तर इन हाऊस फ्लोरिस्ट हे आपल्याला कॉस्ट इफेक्टिव्ह ठरतं. फ्लोरिस्ट प्रॉपर त्यांना फ्लावर अरेंजमेंट बनवण्याचं नॉलेज असतं. मोठं जास्त अरेंजमेंट असेल तर त्यांच्या हाताखाली एक असिस्टंटही असतो. त्यांना एक प्रॉपर फ्लावर रूम दिलेली असते, फ्लोरिस्ट रूम दिलेली असते. तिथे पाण्याचं कनेक्शन असतं, AC असतं, फ्लावर ठेवायची जागा असते, भरपूर वासेस असतात. ते सगळे फ्लावर अरेंजमेंट बनवतात. लॉबीची फ्लावर अरेंजमेंट नीटकी ठेवतात. फ्लोअरवर एखादी फ्लावर अरेंजमेंट असेल तेही ते चेक करत राहतात. पूर्ण हॉटेलची फ्लावर अरेंजमेंट इन्क्लुडिंग युअर रूम्स, युअर कॉरिडोर्स, लॉबी, रेस्टॉरंट, बँक्वेट्स कधी पण डल दिसायला नाही पाहिजे. ते नेहमी फ्रेश आणि प्लेझंट असायला पाहिजे. ते सगळं बघणं फ्लोरिस्टचं काम असतं. एखादी VIP अरायवल असेल तर ते फ्लोरिस्ट आपल्याला फ्लावर बुके बनवून देतात. हनीमून कपल असेल, एखाद्याचा बड्डे असेल तर आपण फ्लावर अरेंजमेंट या फ्लोरिस्टकडनं बनवून घेतो. तर अशा प्रकारे आपण माहिती घेतली आहे की हाऊसकीपिंगचं हायरार्की कसं असतं, प्रत्येकाचे रिस्पॉन्सिबिलिटीज काय असतात, ते आपण थोडक्यात माहिती करून घेतले आहेत. अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत हॅपी हाऊसकीपिंग अँड थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.